बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात 10 दिवसीय जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या अंतर्गत अहेरी तालुक्यात आलापल्ली इथल्या राणी दुर्गावती विद्यालयात पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आज जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमाला विद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह पालकही उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना महिला सुरक्षेविषयी शपथ देण्यात आली। या कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात उपस्थितांमध्ये महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा, हेल्पलाईन क्रमांक, स्त्री भ्रूण हत्या यासह महिलांच्या संदर्भात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। याच्या पुढे पण आपला प्रयत्न आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षणच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत स्तरावर जास्तीत जास्त जनजागृती करणे, तिथे पथनाट्य करणे आणि लोकांमध्ये एक बेटी बचाओ बेटी पढाओचे जो मूळ त्याची जी संकल्पना आहे ते कायमस्वरूपी इथे राहतील त्याच्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि याच्या पुढे पण याच्यावर आम्ही काम करणार। 10 दिवसाच्या जागृतीपर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाअंतर्गत मुलींना त्यांचा बालमृत्यू होऊ नये, भ्रूणहत्या होऊ नये, त्यांना चांगला सकस आहार मिळावा, त्यांच्यासाठी चांगलं लसीकरण व्हावं या दृष्टीने जागृतीपर कार्यक्रम आम्ही 10 दिवस राबवत आहोत। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने पालकांना पण आम्ही पाचारण करून विद्यार्थी आणि पालकांना संयुक्तिक शपथ दिली। 22 जानेवारी ते 2 फरवरीपर्यंत या उपक्रमाची जनजागृती करण्यात येत आहे। या उपक्रमाबद्दल जनजागृतीमुळे स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्यासाठी खूप मदत होते। आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा स्त्रियांचे वर्चस्व खूप खालचे मानले जात आहे, पण या जनजागृतीमुळे आता स्त्रियांना सुद्धा समानतेचा हक्क मिळणार आहे।